नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS संदर्भातील 24 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. सरकारी कर्मचारी असतील किंवा NPS सदस्य आणि निवृत्तीचे नियोजन करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ही जी माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर मित्रमंडळींनो, राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS ही निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता देणारी ही देशातील महत्त्वाची पेन्शन योजना आहे. आता या योजनेसंदर्भात काही जे मोठे बदल आहेत आणि नवीन अपडेट्स आहेत ते समोर आलेले आहेत, ते आपण एक एक करून बघून घेऊया. ओके, आता PFRDAने स्टार NPS नावाचा नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे आणि या प्लॅटफॉर्ममुळे NPS खाते उघडण्याची प्रक्रिया जी आहे ती अधिक सोपी, जलद आणि पूर्णपणे डिजिटल झालेली आहे. आता खाते उघडण्यासाठी वारंवार कार्यालयात जाण्याची गरजसुद्धा कमी लागणार आहे. ओके, कारण की स्टार NPS नावाचा जो नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामुळे होणार काय, आता NPS खाते जे आहे ते उघडणे किंवा KYC पडताळणी करणे आणि नोंदणी प्रक्रिया जी आहे ती अधिक वेगवान आणि कागदविरहित झाली आहे. ओके, आता दुसरी जी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर या नवीन प्रणालीमध्ये डिजिलॉकर आणि CKYCचा वापर करण्यात येत आहे. यामुळे KYC पडताळणी ऑनलाईनसुद्धा करता येणार आहे. कागदपत्रे अपलोड करणे आणि पडताळणी करणे आता पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. आता याशिवाय अजून एक महत्त्वाची माहिती आणि अपडेट म्हणजे की स्टार NPS प्लॅटफॉर्ममुळे नवीन सदस्यांना PRAN म्हणजेच काय, परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर अधिक वेगाने मिळणार आहे. यामुळे खाते सुरू होण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो कमी होणार आहे. ओके, तसंच मित्रमंडळींनो अजून एक अपडेट म्हणजे की PFRDAने आता NPS सेवा देणाऱ्या संस्थांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. या अंतर्गत POP सेवा केंद्रांचे वार्षिक ऑडिट अनिवार्य करण्यात आलेले आहे. यामुळे ग्राहक सेवा अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होण्यास मदत होईल. ओके, PFRDAने NPS सेवा देणाऱ्यांसाठी POP म्हणजेच काय, पॉईंट ऑफ प्रेझेन्स संस्थांसाठी वार्षिक ऑडिट अनिवार्य केले आहे. यामुळे ग्राहक सेवा, तक्रार निवारण आणि निधी व्यवस्थापन अधिक पारदर्शक आता होणार आहे. आता अजून एक महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे की महाराष्ट्र शासनाने सुधारित NPS किंवा UPS आधारित पेन्शन मॉडेल कर्मचाऱ्यांसाठी आता पर्यायी स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. ओके, म्हणजेच काय, पात्र कर्मचारी जे आहेत स्वतःच्या पसंतीनुसार पर्याय निवडू शकतात. यासाठी निश्चित मुदतीत अर्ज करणेसुद्धा आवश्यक राहणार आहे. ओके, NPS म्हणजेच UPS आधारित मॉडेल विद्यमान आणि NPS कर्मचाऱ्यांसाठी पर्याय ऑप्शनल ठेवले आहे. इच्छुक कर्मचारी 31 डिसेंबर 2026 पर्यंत पर्याय त्यांचा निवडू शकतात, त्यांना नक्की कशात जायचं आहे. ओके, तसेच आता नंतरची अपडेट म्हणजे की सुधारित योजनेतील सर्वात चर्चेची बाब म्हणजे पेन्शनची हमी. ओके, आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नियमानुसार पात्र कर्मचाऱ्यांनी 20 वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केल्यास निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या 50% त्यांना पेन्शन मिळू शकते आणि हा जो निर्णय आहे तो लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय पात्र कर्मचाऱ्यांसाठी किमान 7,500 मासिक पेन्शनची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळण्यास त्यांना मदत होणार आहे. तर मित्रमंडळींनो अजून एक अपडेट म्हणजे की NPS व्यवस्थेमध्ये आणखीन एक महत्त्वाचा बदल म्हणजे की निधी व्यवस्थापन अधिक सुरक्षित करण्यात आता आलेले आहे. नवीन प्रणालीमुळे सदस्यांचे योगदान थेट संबंधित ट्रस्टी बँकांकडे आता जमा होणार आहे. यामुळे पारदर्शकता जी आहे ती वाढणार आहे. ओके, आता नवीन NPS खाते उघडण्यासाठी जी शुल्क आहे ती निश्चित केलेली आहे. ओके, आता मात्र संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती डिजिटल झाल्यामुळे खाते उघडणे आता अधिक सोपे आणि जलदसुद्धा झालेले आहे. 2026मध्ये नवीन NPS खाते उघडताना 200 रुपयांपर्यंत ऑन बोर्डिंग शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे. पूर्णपणे डिजिटल नोंदणीसाठी काही प्रकरणात कमी शुल्कसुद्धा लागू होऊ शकते. ओके, आता NPS सदस्यांनी काय तपासून घ्यावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. ओके, इथं मी लिहिलंसुद्धा आहे तुमच्यासाठी. आता तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासून घ्या. तुमचा PRAN सक्रिय आहे का ते एकदा बघून घ्या. मोबाईल नंबर आणि ईमेल ID अपडेट आहे का ते एकदा चेक करून घ्या. नामनिर्देशित व्यक्तीची माहिती योग्य आहे का ते एकदा बघा. आणि NPS योगदान तुम्हाला नियमित जमा होत आहे का हे सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. आणि तुमच्या निवृत्ती नियोजनासाठी तुम्ही योग्य फंड पर्याय निवडला आहे का हे एकदा चेक करून घ्या. या सर्व गोष्टी तुम्ही वेळोवेळी
तपासत राहा. ओके. तर मित्रमंडळींनो, राष्ट्रीय पेन्शन योजना ही जी आहे भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि आता नवीन डिजिटल सुविधा, सुधारित प्रक्रिया आणि पेन्शनशी संबंधित महत्त्वाचे निर्णय यामुळे NPS अधिक मजबूत आणि सोयीस्कर बनत आहे. तर ही होती सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना NPS 2026 संदर्भातील 24 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्र आणि सहकारी कर्मचाऱ्यांपर्यंत ही माहिती जी आहे ती नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, पेन्शन अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.